नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी नेहमीप्रमाणे आहे ना पुलावचा जो भात आहे तो करते, म्हणजेच व्हेज पुलाव करते। नेहमीपेक्षा हा पुलाव खूप मस्त झालेला, इतका छान झालेला। सर्वांनी सुरू करताच शेवटचा घास संपेपर्यंत हा पुलाव इतका आवडीने खाल्ला आहे, खूप आवडला सर्वांना। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल, पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला सुरुवात केलेली आहे व्हिडिओला। साहित्य आणि त्याचं प्रमाण आहे ना तुम्हाला इथे रेसिपी करता करताच बघायला मिळेल। तर हे बघा, कढईमध्ये ना तेल घालून घेतलं, त्याच्यामध्ये तेजपत्ता घातला, 2 लवंग, 4 काळी मिरी आणि 1 लाल मिरची घातलेली आहे बघा। थोडीशी तिखट आहे पण अजिबात ती न चिरता अशीच घातलेली आहे। कढीपत्ता घातला आहे, 1 उभा चिरलेला कांदा घातला, हलका फक्त परतून घेतलेला आहे। कांदा परतून इथे झालेला आहे। आता याच्यामध्ये ना चांगली 2 चमचे, छोटे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची। ही आलं लसूण पेस्ट मी फ्रेशच बनवलेली आहे। याने बघा मस्त आपल्या पुलावला छान चव येईल। जेवढी चांगली आलं लसूण पेस्ट तुम्ही घालाल तेवढे छान तो पदार्थ होतो। जास्तही नाही घातलं पाहिजे, पण जेवढं तुम्ही साहित्य वापरताय त्या प्रमाणात घातलं तर खूप छान त्या पदार्थाला चव येते। आता याच्यामध्ये 1 मिरची घातली, मध्ये तोडून घातली आहे मी, आणि 1 टोमॅटो घातला आहे। चांगलं सगळं परतून घ्यायचं। आलं लसूण मी इथे ना चांगली तेलामध्ये परतून घेतली, मगच त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। आता याच्यामध्ये मी 300 ग्राम जे वजनी प्रमाणात भाज्या आहेत त्या घेतल्या। त्याच्यात बघा फ्लावर घेतला आहे, वाटाणा आणि बटाटा, जे आपल्या 3 मुख्य भाज्या आहेत त्या घेतल्या आहेत मी। आता छान आपल्याला ना 5 मिनिटे सगळ्या भाज्या ना परतून घ्यायच्या आहेत। मी पुलाव आहे ना बऱ्याच दिवसांनी करते आणि आधीसुद्धा मी ही रेसिपी बनवलेली आहे, पण खूप दिवसांनी केलेला हा पुलाव त्यामुळे मी इथे शेअर करते तुमच्याबरोबर। हा पुलावसुद्धा अतिशय छान झाला। आता याच्यामध्ये बघा मी मीठ घातलं आणि चमचा ते सव्वा चमचा हळद घातलेली आहे। आता सगळं आपल्याला ना मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। हळद जेव्हा आपण घालतो ना तर काहींना असं वाटतं की ते हळद जास्त घातल्यानं कडवटपणा येतो त्या पदार्थाला, पण काय करायचं, जेव्हा हळद घालाल ना तर त्याच्यावर कोणतेच मसाले न घालता ती सगळी चांगली हळद तेलामध्ये परतून घ्यायची, तेव्हा ते कलरही छान येतो आणि ती हळद चांगली शिजली जाते। हळदीला पण चांगलं शिजवायचं असतं, म्हणजे हळदला। तर हे बघा, याच्यामध्ये आता मी काय केलं, फक्त थोडंसं लाल तिखट घातलं आणि गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये थोडासा। कोणताही मी व्हेज पुलावचा मसाला न वापरता पुलाव करणार आहे। मिनिटभर परतवलं, आता झाकण ठेवते। झाकण काढायचं 1 मिनिटभरानंतर बघा मस्त भाज्या वाफवल्या गेलेल्या आहेत। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे बासमतीचा जो तांदूळ आहे तो मी फक्त आहे ना 10 ते 15 मिनटं भिजायला घातला। भाज्या सगळ्या चिरून घेत होते तेव्हाच, म्हणजे छान 15 मिनटं तांदूळ सगळा भिजलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आणि तांदूळसुद्धा हलक्या हाताने ना सगळं परतून घ्यायचा। भाज्या याच्यामध्ये ना 10 मिनटं आपण तरी शिजवल्या ना, नंतर पुलावला जास्त वेळ लागत नाही आणि आपला पुलावसुद्धा चिकट होत नाही। तर हे बघा सगळं छान परतवलं, बघा मस्त कलर आलेला आहे पुलावला। आता याच्यामध्ये ना कोमट गरम पाणी घालायचं, किंवा उकळलेलं घातलं तरी चालेल, हरकत नाही आहे, तेवढा पुलाव लवकर शिजतो। भाताच्या वरती घालायचा 1 इंच, व्यवस्थित सुटसुटीत भात होतो। हलका जरी तुम्ही हा चिकट केला ना तर नंतर थंड झाल्यावर ना मोकळा सुटसुटीत होतो एकदम। तर हे बघा भाताच्या थोडासा वरती घातलेला आहे। आता झाकण ठेवूया मीडियम गॅस। मी इथे मीडियम गॅसवर आहे ना भात सगळा बघा सुकवून घेतला आहे, पण त्यात थोडंसं पाणी आहे। थोडं पाणी असताना कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामध्ये, आणि मीडियम गॅस केलेला होता तो पूर्ण बारीक करून घ्यायचा आणि परत एकदा झाकण ठेवायचं। सगळा जो पुलाव आहे ना तो सुकवून घ्यायचा, पण त्याच्या आधी ना हे मस्त तूप घाला बघा, खूप छान चव येते त्या पुलावला। आणि याच्यामध्ये मी 2 चमचे भरून साजूक तूप घातले, जे एकदम ऑर्गॅनिक बनवलेलं तूप आहे। चांगलं बंद झाकण करून घ्यायचं आणि 5 मिनिटाला चांगला वाफ काढून घ्यायचं त्या पुलावला। तर बघा मस्त असं कढई तरी भरून झालेला आहे पुलाव, मस्त झालेला। आणि सगळ्यांनी सुरुवात केली तर शेवटचा घास संपेपर्यंत हा पुलाव मस्त आवडीने खाल्ला, इतका भारी झालेला होता। हलका तुम्हाला इथे चिकट जरी दिसत असला तर नंतर तो ना थंड झाल्यावर हलका मोकळा होतो बघा। कोथिंबीर घालून इथे सर्व करूया। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। माझे असेच स्वयंपाकाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि रेसिपी आहे ना एकदम सोप्पा आणि मस्त व्हेज पुलाव झालेला आहे बघा, अतिशय छान सुगंध येतो पुलावचा। रेसिपी आवडली असेल तर शेअरसुद्धा करा, आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।